आता आपण पाहतोय दिल्ली, देशाची राजधानी दिल्लीची विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी भाजपाची वाटचाल विजयाच्या दिशेने होताना पाहायला मिळते। आकडेवारी समोर येते, किंगमेकर होण्याची काँग्रेसची संधी आता हुकली आहे। या ठिकाणी भाजपा आघाडीवर पाहायला मिळते। 70 जागांसाठी मतदान झालेलं आहे, 60% इतकं मतदान झालेलं आहे। अरविंद केजरीवाल मात्र या ठिकाणी पिछाडीवर आहेत। भाजपा विजयाच्या वाटेवर आहे, 50 जागांवरती आघाडी घेताना पाहायला मिळते। आपण ही संपूर्ण आकडेवारी टीव्ही स्क्रीनवर पाहत आहोत। तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही संपूर्ण अपडेट देण्याचा आमचा प्रयत्न आपण पाहतोय। आघाडी कोण आणि पिछाडी कोण याची ही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेत आहोत। तर पूर्ण टीव्ही स्क्रीनवरती आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। सध्या भाजपा 50 जागांवर आघाडीवर, तर आप 19 जागांवर, तर काँग्रेस अद्यापही एका जागेवर आघाडी पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल पिछाडी, मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत, तर अलका लांबा या ठिकाणी पिछाडीवर आहेत। परवेश वर्मा हे आघाडीत, तर संदीप दीक्षित पिछाडी, ब्रह्मसिंग तंवर यांच्याबद्दल माहिती अपडेट होतीये। तर कपिल मिश्रा हे आघाडी भाजपाचे, अरविंद केजरीवाल आणि आतिशी हे दोघंही पिछाडीवरती आहेत। त्यामुळे या ठिकाणी भाजपा विजयाच्या वाटेवर आहे। दिल्लीमधील विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झालेलं आहे। दिल्लीमध्ये या ठिकाणी आप आणि भाजपा यांच्यातील ही प्रमुख लढत आपण जर पाहिली तर भाजपा आता सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते। 50 जागांवरती आता भाजपा आघाडीवर आहेत, तर अरविंद केजरीवाल 1,500 मतांनी पिछाडीवर आहेत। संपूर्ण माहिती आकडेवारी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती किंगमेकर होण्याची काँग्रेसची संधी मात्र हुकलेली आहे, कारण काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी घेता येते। अरविंद केजरीवाल आणि आतिशी या ठिकाणी पिछाडीवर पाहायला मिळत आहेत। मुख्य लढत जर आपण पाहिली तर आप आणि भाजपा यांच्यामध्ये ही पाहायला मिळते। सध्या आकडेवारी पाहिली तर भाजपाची वाटचाल ही विजयाच्या दिशेने आहे। एक्झिट पोलच्या नुसार आता भाजपा आघाडी घेताना पाहायला मिळते, विजयाच्या वाटेवर आहे। कर रहे थे, आप लोग भी घूम रहे थे। जब कीचड़ इतनी फैल चुकी थी दिल्ली में तो कमल का खिलना तय था और कमल खिलने जा रहा है और इस बार लंबे समय के बाद भारतीय जनता पार्टी वापस सरकार में आने वाली है। क्या बड़े मुद्दे रहे जिसको लेके जनता ने बीजेपी को सपोर्ट किया? देखिए, बहुत सारे मुद्दे रहे। साफ पानी, साफ हवा, महिलाओं के साथ धोखाधड़ी, क्योंकि जिस आदमी ने नींव ही महिला सुरक्षा के ऊपर रखी थी, आज जब उनसे बात पूछते हैं तो वो हेल्पलेस सीएम दिल्ली नहीं चाहती है। एजुकेशन पॉलिसीज, लिकर पॉलिसी बन रही थी और बाथरूम्स को क्लासरूम में गिनाया जा रहा था। हेल्थ केयर फैसिलिटीज जीरो थी। एग्जैक्टली 5 साल पहले इस समय जब कोरोना काल था तो हालात क्या थे। इसीलिए जैसा मैंने कहा, कीचड़ पूरा फैल चुका था और कमल कीचड़ में खिलना तय था। भाजपाचे आता 27 वर्षांनी पुनरागमन होण्याची चिन्ह आहेत। भाजपाची आकडेवारी जर आपण पाहिली तर भाजपा 50 जागांवर आघाडी घेताना पाहायला मिळते। विजयाच्या दिशेने भाजपाची वाटचाल होताना पाहायला मिळते। किंगमेकर होण्याची काँग्रेसची संधी मात्र या ठिकाणी हुकलेली आहे। देशाची राजधानी दिल्ली या ठिकाणी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आपण पाहतोय। मतदान 5 फेब्रुवारीला पार पडलेलं आहे। 60% इतकं मतदान पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आज मतमोजणी होते। मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आतापर्यंत जर आपण पाहिलं 9:30 वाजेपर्यंतची आकडेवारी जर आपण पाहतोय तर भाजपा 50 जागांवरती आघाडी घेताना पाहायला मिळते। भाजपाची वाटचाल विजयाच्या दिशेने होताना पाहायला मिळते। अरविंद केजरीवाल 1,500 मतांनी पिछाडीवरती आहेत। परवेश वर्मा भाजपाचे आघाडीवर आहेत। करवीर सिंग हे सुद्धा भाजपाचे आघाडीवर असल्याची आपण माहिती पाहतोय। संपूर्ण स्क्रीनवरती आकडेवारी आणि आपण संपूर्ण माहिती पाहतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही संपूर्ण आकडेवारी पोहोचवण्याचा आमचा लोकशाही मराठीचा हा संपूर्ण प्रयत्न आहे। दिल्लीची सत्ता ही 2015 पासून आपच्या हाती आहे आणि आता त्यानंतर ही सत्ता पुन्हा एकदा आपच्या हाती येणार की नाही, हॅट्रिक होणार की नाही याकडे लक्ष असताना आता 9:30च्या दरम्यान ही आकडेवारी आपण जर पाहिली तर भाजपा
विजयाच्या वाटेवर आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 50 जागांवर भाजपाने आघाडी घेतलेली आहे. 70 जागांसाठी ही या ठिकाणी मतमोजणी होतीये. 27 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर आता भाजपा पुनरागमन करण्याची शक्यता आहे. मुख्य लढत जर आपण दिल्लीतील पाहिली तर आप आणि भाजपा यांच्यातील ही मुख्य लढत आहे. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर एक्झिट पोलनुसार भाजपा विजय होणार अशी माहिती मिळत होती आणि आता तीच दृश्य आपण पाहतोय. Such an astounding lead shows you that good governance is all that the voter wants. Now, if you objectively view, look at Atishi, who is the chief minister, losing in Kalkaji to Mr. Biduri. Look at Arvind Kejriwal himself losing to Parvesh Verma. Look at Kailash Gehlot, who's winning in Bijwasan. Look at Mr. Marwa, who is winning against Manish Sisodia in Jangpura. Look at Mr. Satish Jain, who's winning in Chandni Chowk. Look at Mr. Kapil Mishra, who's winning in Karwal Nagar. Look at Mr. Om Prakash Sharma, who's winning in Vishwas Nagar. This is testimony to the people wanting change and voting for good candidates in the capital as a verdict. Do you think it will become लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.